हाय फ्रेंड्स, हॅपी इंग्लिश टू ऑल ऑफ यू. मित्रो, आज आपण अशा काही घटकाबद्दल चर्चा करणार आहोत की जे घटक, ज्या संज्ञा इंग्रजीमध्ये आपण नेहमी पाहतो, परंतु त्याचा अर्थ आपल्याला काहीसा माहीत नसतो. बऱ्याच जणांना हे नक्की काय हे माहीत नसतं, तरी देखील ते त्याचा वापर करत असतात. इंग्रजीमध्ये अशा काही संज्ञा, अशा काही शॉर्ट फॉर्म्स आहेत की जे आपल्याला न्यूजपेपरमध्ये, टेक्स्टबुकमध्ये किंवा इतर ठिकाणी जे प्रिंटेड मीडिया असतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपणही ते अधूनमधून वापरत असतो, परंतु नक्की हे काय आहे याचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नसतो. म्हणून अशाच काही घटकांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला एक शॉर्ट फॉर्म आहे, तो म्हणजे इजी. आपण याला इजी कधी म्हणायचं नसतं, याला आपण नेहमी फॉर एक्झाम्पल असं म्हणत असतो. मग इजीचा आणि फॉर एक्झाम्पलचा काय संबंध आहे? खरं तर इजी हा शॉर्ट फॉर्म आहे एक्झेम्पली ग्रेशिया या शब्दाचा, आणि हा एक्झेम्पली ग्रेशिया हा शब्द देखील मूळचा इंग्रजीचा नाही, तो आहे लॅटिन भाषेतला. ज्याप्रमाणे आपल्या मराठी भाषेमध्ये पेन, टेबल, मोबाईल, बॅटरी हे असे काही शब्द आहेत मूळचे इंग्रजी भाषेतले, परंतु ते मराठी भाषेमध्ये एवढे रूढ झाले आहेत की त्याला मराठीत काय म्हणतात हे देखील आता आपल्याला माहीत नसतं. अगदी तशा प्रकारे इंग्रजी भाषेत देखील वेगवेगळ्या फ्रेंच, रोमन सारख्या वेगवेगळ्या भाषेतून अनेक शब्द आलेले आहेत. इंग्रजीमध्ये जवळपास 29% शब्द हे लॅटिन भाषेतून आलेले आहेत, आणि हा एक्झेम्पली ग्रेशिया हा शब्द देखील लॅटिन भाषेतील आहे, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे इजी. मग एक्झेम्पली ग्रेशिया म्हणजे काय? तर एक्झेम्पली ग्रेशिया म्हणजेच फॉर एक्झाम्पल, एखाद्या घटकाची आणखी काही उदाहरणे. उदाहरणार्थ असा अर्थ. जेव्हा आपण एखादं वाक्य घेतो, आय लाईक सिटीज, मला शहरे आवडतात. मग ही शहरे कोणकोणती? फॉर एक्झाम्पल पुणे अँड मुंबई. याचा उच्चार करत असताना आपण इजी असा उच्चार केव्हाही करायचा नाही, तर याला म्हणताना आपण फॉर एक्झाम्पल असं म्हणायचं असतं. आय लाईक सिटीज, फॉर एक्झाम्पल पुणे अँड मुंबई. सेकंड सेंटेन्स, सम हॅबिट्स हार्म अस. फॉर एक्झाम्पल टेलिंग लाय अँड हर्टिंग अदर्स. It means that EG is an abbreviation of Latin term exempli gratia, and the meaning of exempli gratia is for example, means in Marathi उदाहरणार्थ, काही आणखी उदाहरणे. In the sentence I like cities, there are two examples of cities and those are Pune and Mumbai. So the sentence is I like cities, for example Pune and Mumbai. Now see, second abbreviation, IE. IE is the short form of id est. Id est is also Latin term, and the meaning of this Latin term in English is that is. In Marathi, the meaning is अर्थात. id est हा देखील एक लॅटिन शब्द आहे की ज्याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो दॅट इज च्या अर्थात. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या घटकाबद्दल आपण बोललेलो असतो आणि त्याच घटकाबद्दल आपल्याला आणखी क्लॅरिफिकेशन द्यायचं असतं, आणखी माहिती द्यायची असते, तेव्हा आपल्याला दॅट इज हा शब्द वापरून पुढे त्याबद्दल माहिती आपल्याला देता येते. फॉर एक्झाम्पल, आय व्हिजिटेड द पिंक सिटी. मी पिंक सिटीला व्हिजिट केलं. कोणती पिंक सिटी? दॅट इज जयपूर. म्हणजे पिंक सिटीबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी, पिंक सिटीचं स्पष्टीकरण देण्यासाठी आपण पुढे जयपूर हा शब्द वापरला. म्हणून हा जयपूर हा शब्द आणि पिंक सिटी हे एकच आहेत, फक्त जयपूर त्याचं स्पष्टीकरण आहे. अशा वेळेस आपण म्हणू शकतो आय व्हिजिटेड द पिंक सिटी अँड दॅट इज जयपूर. नेक्स्ट सेंटेन्स, वी गेट हॉलिडेज वन्स अ वीक. आम्हाला आठवड्यातून एकदा सुट्टी असते, अँड दॅट इज ऑन संडे, आणि ती रविवारी असते. म्हणजे सुट्टीचा दिवस कोणता हे स्पष्ट करण्यासाठी पुढे तो दिवस दिलेला आहे, तो म्हणजे ऑन संडे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यासाठी आपण आईचा वापर करतो. उच्चार करताना आपण आई म्हणायचं नाही, तर त्याला आपण दॅट इज असाच त्याचा उच्चार करायचा आहे. मीन्स वी गेट हॉलिडेज वन्स अ वीक, दॅट इज ऑन संडे. नाव सी द थर्ड ॲब्रिव्हिएशन, ETC. वी नेव्हर से इट ॲट ETC. याला देखील आपण कधी ETC म्हणायचं नाही. इट इज अन ॲब्रिव्हिएशन ऑफ एटसेट्रा. Etc. is also a Latin term. In etc. there are two terms, et
and cetera. Et means and cetera means the rest. Etc. means and the rest. And the rest म्हणजे काय? आणि उरलेले घटक आणि आणखी काही घटक. इन इंग्लिश वी कॅन से दॅट अँड सो ऑन. इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणू शकतो अँड सो ऑन किंवा अँड एनी अदर थिंग्स. हा घटक आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपण एकाच प्रकारचे अनेक घटक एकत्र लिहित असतो. त्यातले काही घटक लिहितो आणि काही घटक लिहायचे राहिलेले असतात. मग सगळे न लिहिता आपण शेवटी लिहितो इत्यादी. म्हणजेच काय? हे घटक आणि आणखी काही घटक पुढे आहेत, फक्त ते लिहिलेले नाहीत. थोडक्यात ती अपूर्ण यादी असते. तेव्हा त्या यादीच्या शेवटी आपण ETC असं लिहितो, म्हणजेच एटसेट्रा असं लिहितो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव मेनी फ्रेंड्स. गोपाल, संदीप, नारायण, हरीश अँड सो मेनी ऑन अँड सो ऑन. आणि अशाच आणखी भरपूर आहेत. म्हणून शेवटी आपण लिहिलं एटसेट्रा. सेकंड सेंटेन्स, आय हॅव व्हिजिटेड मेनी सिटी. दॅट इज ठाणे, नागपूर, सोलापूर अँड जालना. आता तुम्ही म्हणाल या वाक्यामध्ये एटसेट्रा आपण का नाही लिहिलं? कारण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की एटसेट्रा आपण केव्हा लिहितो? जेव्हा यादी पुढे कंटिन्यू असते, यादी आपली लिहायची अपूर्ण असते समान प्रकारच्या घटकांची, तेव्हा आपण शेवटी लिहितो एटसेट्रा म्हणजेच इत्यादी. परंतु या ठिकाणी मी ज्या शहरांना भेट दिली ती शहरं कोणती? ठाणे, नागपूर, सोलापूर अँड जालना. जेव्हा आपण शेवटच्या घटकाच्या अगोदर अँड लिहितो तेव्हा ती यादी आपली संपलेली असते. कारण अँड म्हणजे शेवटचा आणखी एक घटक आणि तो जालना आहे. म्हणजे यादी जर पूर्ण झाली असेल तर अँड सो ऑन किंवा एनी अदर्स असं आपल्या मनाला कुठलीही जागा राहत नाही. त्यामुळं जेव्हा अशा प्रकारे एकाच प्रकारचे घटक दिलेले असतील परंतु शेवटच्या घटकापूर्वी अँड लिहिलं असेल तर तेव्हा आपण एटसेट्राचा उपयोग करायचा नाही. इट मीन्स दॅट ETC is an abbreviation of Latin term etc. In etc. there are two terms, et and cetera. Et means and cetera means the rest. So the meaning of etc. is and so on or and other things. In the example, first I have many friends. There are the list of friends and the name of the friends Gopal, Sandeep, Narayan and Harish. Let's see some more examples. I like to play games, that is cricket, कबड्डी and खो-खो. या वाक्यामध्ये मला खेळ खेळायला आवडतात. कोणते खेळ खेळायला आवडतात याचं स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे ते खेळांची नावं दिली आहेत. ते खेळ म्हणजे दॅट इज क्रिकेट, कबड्डी अँड खो-खो. याचा अर्थ खो-खो शब्दाच्या अगोदर अँड वापरलेला आहे. म्हणजे हे तीनच खेळ मला फिक्स खेळायला आवडतात. म्हणजे ही यादी पूर्ण झाली. त्यामुळे शेवटी आपण एटसेट्रा वापरलेला नाही. एटसेट्रा आपण केव्हा वापरतो की जेव्हा त्या यादीतील काही शब्द आणखी लिहायचे राहिलेले असतात. आणि जेव्हा आपण अँड वापरतो याचा अर्थ अँड नंतर शेवटचा शब्द असतो. इन द सेंटेन्स नंबर 2, आय लाईक टू प्ले गेम्स, दॅट इज क्रिकेट, कबड्डी अँड खो-खो. या वाक्यात मात्र मला खेळ खेळायला आवडतात अँड ते म्हणजे क्रिकेट, कबड्डी, खो-खो. या ठिकाणी खो-खो पूर्वी अँड वापरलेला नाही. याचा अर्थ या वाक्यामध्ये अर्थ असा होतो की मला आणखीही काही खेळ खेळायला आवडतात. म्हणून त्या ठिकाणी आपण वापरले एटसेट्रा म्हणजेच अँड सो ऑन. लेट्स रिवाइज वन्स अगेन. EG means exempli gratia. Exempli gratia is a Latin word, Latin term, and the meaning of this Latin term is for example. Second one, IE. IE is an abbreviation of id est, and id is also a Latin term, and the meaning of this term is that is, means arthat. Third one, ETC. ETC is an abbreviation of etc. Etc. is also a Latin term, and the meaning of this term is and so on or any other things. In Marathi, the meaning is आणखी काही उदाहरणे. Now, try to watch the video again. Try to understand. Try to use English in your own life and try to enjoy English. Thanks all of you.